तुझ में तेरी माया परंपार है। नमस्कार, मी श्रीराम क्षीरसागर. आपण पाहताय महाराष्ट्र लाईव्ह. आज आपण अशा एका कलाकारापाशी आलेलो आहोत की ज्यांनी आपलं कौशल्य पणाला लावून अनेक ठिकाणच्या देवाच्या पालख्या बनवलेल्या आहेत आणि आज आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत आजपर्यंत कुठल्या कुठल्या देवाच्या पालख्या तुम्ही बनवल्यात. तर आज मी उस्मानाबाद शहरातील प्रफुल्ल पांचाळ यांच्याकडे आलेलो आहे. त्यांनी उस्मानाबादपासून एक 8 किलोमीटरवरती असलेलं देवस्थान सिद्धेश्वर वडगाव या ठिकाणचं सिद्धेश्वर देवस्थान जे आहे त्याची पालखी बनवलेली आहे आणि ती पालखी म्हणजे चांदीची पालखी बनवलेली आहे. तर ती पालखी बनवताना त्यांना काय कष्ट घ्यावे लागले आणि ती पालखी किती दिवसात त्यांनी बनवली या संदर्भात आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. प्रफुल्लजी, मला सांगा, ही जी पालखी बनवली आपण ही किती दिवसात बनवली, ह्याला काय काय साहित्य लागलं आणि कशा पद्धतीने मेहनत केली? आता जवळपास या पालखीचं काम 1-1.5 ते 2 महिन्यापासून चालू आहे आणि पालखी पूर्ण सागवानी लाकडाची बनवलेली आहे. यातून पूर्ण म्हणजे पूर्ण डिझाईनचं जेवढं काय वर्क आहे ते आपण लाकडावरती आधी करून घेतलं आणि त्याच्यानंतर मग चांदीचा पत्रा प्रेस करून वगैरे फिटिंग केलेलं आहे. ते किती जण, म्हणजे तुम्ही किती जणांनी ही पालखी बनवली आणि किती दिवस एकंदरीत? आम्ही 3 जण आहेत. माझे वडील आहेत आणि लहान भाऊ एक आहे प्रकाश. असं आम्ही 3घांनी मिळून बनवली ती. काय काय साहित्य लागलं ह्याला सांगा? साहित्य म्हणजे मशीन वर्क जास्त नाही, हँडवर्क आहे आणि आम्हाला लागणारे लहान सहान हत्यार वगैरे ते आम्ही स्वतःच बनवलेले, त्यांनीच कोरीव काम वगैरे केलेलं आहे. म्हणजे हे पूर्ण सागवानाचं वापर केला ह्याला? हो, सागवान वापरलं. पालखीला पूर्ण सागवानच्या लाकडाची पालखी बनवलेली आहे. बरं. आणि त्याच्यावरती चांदीचा पत्रा प्रेस केला. ह्याच्या आधी तुम्ही किती ठिकाणच्या मंदिरातल्या देवाच्या पालख्या बनवल्या? पालख्या बऱ्याच ठिकाणची गेलेल्या आहेत. येडेश्वरी देवस्थान येरमाळा यांच्याकडे 2 पालख्या आहेत आपल्या. परत ते झाल्यानंतर इथं उस्मानाबादमध्ये तांबरे विभागमध्ये स्वामी समर्थाची एक पालखी आहे. चिलवडी उस्मानाबाद तालुक्यातला आर्णी मेसाई देवीची एक पालखी आपणच बनवलेली आहे. चिलवडीची दत्ताची पालखी पण आपणच बनवली आहे. परत धारासूर मर्दिनी देवीच्या मंदिरातली पालखी आपणच बनवली. प्रसाद कॉलनीमध्ये गजानन महाराज मंदिर आहेत, त्या मंदिराची पण पालखी आपण बनवली आणि जवळजवळ 90 ही पालखी माझ्या हातून व्हायची आणि 9व्या पालखीला चांदी बसली असं सांगायचं. पण मला सांगा, पहिल्या जी पालख्या तुम्ही बनवल्या ती सागाच्या असतील किंवा इतर काही? टोटल सागवाच्या. परंतु ही चांदीची पालखी, ह्याच्यात तुम्हाला काय म्हणजे वाटलं की बाबा चांदीची पालखी बनवायची म्हणल्यावर तुम्हाला काय थोडं काय वाटलं? काहीतरी आता रेग्युलर आपण सागवानी पालख्या तर बनवतोच आहेत, पहिले केलेले असल्यामुळं थोडं आता ते हातातून गेलेलं होतं, पण नवीन काहीतरी करायला मिळायला लागलंय. त्याचं मोठं समाधान होतं की चांदीचं काम पण आपल्याला पुढं हातातनं चाललंय, त्याचा आनंद वेगळाच होता. एकंदरीत किती चांदीचा वापर झाला असेल या पालखीला? सरासरी एक 13.5 किलोच्या आसपास आहे. 13.5 किलो? 13.5 किलोच्या. बरं. आता ह्याला मला हीच पालखीला जे आहे का, ही सगळी डिझाईन, हे जे नक्षीकाम आहे हे वरचं सगळं, हे तुम्ही म्हणजे हे एकाच ठिकाणी केलं का वेगळ्या वेगळ्या ठिकाणी? नाही, वेगळ्या वेगळ्या ठिकाणी केलेलं आहे. आता ही जी दांडी आहे आपली पितळी, ही आपल्याला पुण्यावरनं करून आणली आपण, कारण आपल्या इथं तेवढं म्हणजे मशीन वगैरे उपलब्ध नाहीत ती बेंड करण्याच्या. पुण्याला मिळाली आम्हाला ती पितळी करून. म्हणजे प्रत्येक पार्ट
हो, आता दांडी पितळी आपण पुण्यावरून आणली आणि ही कड्या लावण्यासाठी जी आपण दोरी बांधण्यासाठी जी कडे केलेल्या आहेत हत्तीच्या ह्याच्यातल्या ते आपल्याला वैरागल्या मिळाल्या, वैरागवरनं ते आणलेले आहेत आणि बाकी काय फिरक्या वगैरे ती इथं मार्केटला मिळाल्या. तर आता आपण पाहिलं की पांचाळ्यांनी जी पालखी बनवली आहे ती अगदी सुरेख आणि आकर्षक कलाकृती साकारून ती पालखी बनवलेली आहे. तर ही पालखी वडगावचे जी ग्रामस्थ आहेत, सिद्धेश्वराचे जी भक्त आहेत, त्या भक्तांनी बनवली. तर त्यांच्यापैकी आपल्यापाशी आपल्या जवळ आता काही सिद्धेश्वराचे भक्त उपस्थित आहेत. तर आपण त्यांच्याकडून काय माहिती घेऊयात की ही नेमकं म्हणजे एवढं चांदीची पालखी बनवणं हे कसं ठरवलं, असल्या लॉकडाऊनच्या काळामध्ये कशी मदत झाली, ह्याचं हे सगळं हे कुणाला जातं योगदान, ह्याबद्दल आपण त्यांच्याकडून जरा जाणून घेऊयात. मला सांगा, एकंदरीत ही चांदीची पालखी बनवली, हिला म्हणजे बराच खर्च आला असेल, तर ह्या खर्चाचं नियोजन कशा पद्धतीने केलं आणि किती दिवस लागले हे नियोजन करायला, काय सांगा? खर्चाचं नियोजन करायला जवळजवळ आम्हाला 1 महिना लागला आणि ही कल्पना सुचली संतोष मोरे म्हणून आमच्या गावातला आहे. तर त्याच्या म्हणजे निदर्शनास आले की बाबा पालखी पहिली मोडकळी चाललेली आहे. तर त्यानं एक विचार केला की आपण बाबा पालखी नवीन तयार करावी, ही आमच्या ट्रस्टीच्या समोर मांडली. मग आम्ही त्यांना होकार दिला. मग जेथून आर्थिक मदत कशी काय मिळवायची, मग ही मिळवत असताना मग म्हणले आपण एक व्हॉट्सअप ग्रुप करू आणि त्याच्यावर टाकू, मग त्यांच्या प्रतिक्रिया काय येतात बघू. मग आम्ही व्हॉट्सअपचा ग्रुप केला आणि ते त्याच्यावर टाकलं. तर असं आम्हाला आर्थिक म्हणजे असं हीच जाणवलं नाही की सहजासहजी आम्हाला एक 11,000 5,000 असे प्रत्येक भक्ताने आम्हाला, गावातल्या भक्ताने आणि बाहेरच्या काही भक्त आहेत त्या भक्ताने आम्हाला भरभरून सहकार्य केलं. त्या माध्यमातून हे त्या माध्यमातून ही पालखीची निर्मिती झाली. या ठिकाणी सामनाचे जिल्हा प्रतिनिधी आणि ज्येष्ठ पत्रकार आहेत कमलाकर कुलकर्णी, ते देखील त्याच गावातले. तर त्यांच्याकडून या संदर्भात काय माहिती जाणून घेऊ. काय सांगाल बापू, हे कशा पद्धतीनं? नाही म्हणजे ह्यात एक चांगलं उदाहरण एवढं पाहता येईल की श्रद्धा जर एखाद्या माणसाची एखाद्या वस्तूवर असेल किंवा एखाद्या देवतेवर असेल तर त्या श्रद्धेपोटी काहीही घडू शकतं, हे आमच्या वडगावच्या ग्रामस्थांनी दाखवून दिले. कारण एकट्यानेही कुणी हे करणं बरोबर नाही. ही कल्पना आली 2-3 तरुण मित्राच्या लक्षात आली की आपण ही चांदीची पालखी बनवायला पाहिजे आणि त्याच्यासाठी काय करायला पाहिजे, त्यांनी नुसतं म्हणजे व्हॉट्सअपवर म्हणजे ग्रुपवर टाकलं, फक्त एकाही घरी मागायला गेलेले नाहीत. म्हणजे आणि लोकांनी, भक्तांनी, सिद्धेश्वराच्या भाविक भक्तांनी श्रद्धेपोटी जो 30,000पासून 25,000, 11,000, 5,000च्या खाली तर कुणीच दिलेलं नाही. आणि हे सगळे पैसे कुणालाही मागावं लागलं नाही, स्वतःहून सगळ्यांनी हे म्हणजे श्रद्धेपोटी, उत्स्फूर्त आणि श्रद्धेपोटी, देवाच्या सिद्धेश्वराच्या श्रद्धेपोटी ही जमा झाली. आणि श्रद्धा असेल तर कितीही मोठं काम होऊ शकतं, इझी गोईंगमध्ये सहजपणे होऊ शकतं, हे यातून स्पष्ट झालेलं आहे. मराठवाड्यातील कलाकाराच्या अंगामध्ये एवढे गुण कौशल्य ठासून भरलेले आहेत की ते आपल्याला ह्या कलाकृतीवरून लक्षात येतं आणि तेच आज आम्ही दाखवण्याचा थोडा प्रयत्न केलेला आहे. कॅमेरामॅन रणजित सस्तेसह मी श्रीराम क्षीरसागर, महाराष्ट्र लाईव्ह, उस्मानाबाद.